नमस्कार प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव सुजित आहे. मला मित्र नव्हते. मी खूपच एकटा असायचो. दिवसभर घरी असायचो. आमच्या शेजारी एक पूजा नावाची बाई होती. मी नेहमी त्यांच्या घरी असायचो. त्यांचं काय काम असेल तर आम्ही दोघं सोबत जायचो. आठवड्याच्या बाजाराला म्हणा किंवा गावामध्ये काय आणायचं म्हटलं तर त्या मला घेऊन जायच्या. कारण की माझी आणि त्यांची चांगलीच मैत्री होती. आणि त्यांच्या घरातले पण मी त्यांच्या घरी असलो की काही म्हणायचे नाही. पण गावातले काही मित्र आणि लोक मला त्यामुळे खूप वाईट साईट म्हणायचे. कधी कधी तर बायला पण म्हणायचे, कारण की मी त्यांच्यात जोडीनं असायचो. गलीतल्या इतर बायकांसोबत मी नेहमी बोलायचो आणि काही कार्यक्रम असला की त्यांच्यासोबत असायचो. मला सगळे नावं ठेवायचे. पण एक दिवशी आमच्या शेजारणीच्या घरी आलेल्या पाहुणीसोबत माझं असं काय झालं की रात्रभर मी तिला गच्चीवर आनंद दिला आणि आमच्या दोघांचं चांगलंच जमलं. तिथून पुढे सगळ्यांचीच बोलती कशी बंद झाली आणि सगळ्यात देखण्या असलेल्या पाहुणीला कसा मी दिवसभर फिरवू लागलो, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुजित आहे. मी साधारणतः 28 ते 29 वर्षांचा अगदी तरुण दिसायला देखणा होतो. ह्याच्या आधी मी कॉलेजला बाहेर हॉस्टेलला होतो आणि 10वीपर्यंत मी बाहेरच राहिलो. मी जिथे राहत होतो ते पण शहर होतं आणि चांगलं मोठं होतं. नंतर मी बाहेर नाही राहायचं ठरवलं. पहिल्यापासून मी बाहेर असल्यामुळे गावात माझे इतर कोणी मित्र नव्हते आणि होते ते थोडेफार बोलके. आम्ही एका गल्ली कॉलनीमध्ये राहायचो. स्वतःचं तसं आमचं घर होतं, पण कॉलनी टाईप सगळे होते. शेजापाजाऱ्यांची माझी अगदी मोजकीच ओळख होती. मी कधी इतर लोकांमध्ये जात नसायचो. मला खूपच लाज वाटायची. पहिल्यापासून मी कधी कुठल्या व्यक्तींसोबत बोललो नाही. माझे हॉस्टेलला कॉलेजला असताना पण मोजकेच मित्र होते. आता कॉलेज पण माझं कंप्लीट झालं होतं. कॉलेज आणि घर असंच काहीसं तरी माझं नातं होतं, पण त्याच्यात मी खूप आनंदी होतो. पण माझा आनंद काही लोकांना अजिबात बघवत नसायचा आणि पाहवत नव्हता. त्यामुळे माझ्या पाठीमागे मी नसताना नेहमीच ते मला वाईट साईड बोलायचे. कधी कधी माझ्या तोंडावर माझी टिंगल करायचे, तरी मी लक्ष द्यायचो नाही. सुरुवातीला मला पण खूप वाईट, पण नंतर मला ह्या गोष्टींची हळूहळू सवय होत गेली. मी पण ह्या गोष्टींसोबत जगायला लागलो. मी आणि आमच्या शेजारी पूजा नावाच्या व्यक्ती होत्या. मी त्यांना काकू म्हणायचो, पण आमच्यामध्ये वयाचा काही फरक नव्हता एवढा. त्या दिसायला तरुण आणि देखण्या होत्या. नेहमीच त्यांच्या घरी काही ना काही कार्यक्रम असायचा, कारण की त्यांना देवाचं आणि कार्यक्रमांचं खूप वेळ होतं. त्यामुळे मी नेहमी त्यांना मदत करायचो. त्या दिवशी सकाळची वेळ होती आणि असं त्यांनी मला घरी लवकर बोलवलं होतं. मी घरी सगळं उरकलं आणि घरच्यांना सांगून त्यांच्या घरी गेलो. बाहेर त्या रांगोळी काढत होत्या. त्याच वेळेस मी म्हटलं की काय हो पूजा काकू, आज लवकर उरकला आणि लवकर तयारी आहे. त्या म्हटल्या की हो, अरे मला आज थोडंसं बाहेर पण जायचं आहे आणि घरी पण कार्यक्रम आहे, तर म्हटलं की रांगोळी काढावी. मी म्हटलं की हो. त्याच वेळेस अचानक घरातून कुकरची शिट्टी वाजली आणि त्या म्हटल्या की बाई ग, भात करपाल. मी म्हटलं की मी बघू का. त्या म्हटल्या की नको, तू इथे थांब, मी जाते. त्या रांगोळी तिथेच बाहेर ठेवली आणि किचनमध्ये धावत पळत गेल्या. हे पाहून त्यांची रांगोळी अर्धवट राहिली. मी पाहिलं आणि मग काय, त्या येऊस्तोपर्यंत आपण त्यांच्या रांगोळीमध्ये रंग भरावा असं मला वाटलं. म्हणून मग काय, बाजूलाच ठेवलेली ती रंगाची रांगोळी घेतली आणि मी पण त्यांच्यात रंग भरू लागलो. तेवढाच त्यांना हातभार, कारण की कामात नंतर त्यांना जमायचं नाही. त्याच वेळेस तिथून जाणारे काही गावातले तरुण लोकांनी मला पाहिलं आणि माझ्यावर हसू लागले. मला थोडंसं वाईट वाटलं. त्यामुळे मी लक्ष दिलं नाही सुरुवातीला आणि लांबून जाऊन मला अगदी ओरडू लागले आणि माझं नाव घेऊन हसू लागले. मी लक्ष दिलं नाही. त्याच वेळेस घरातून त्या पूजा काकू आल्या आणि म्हटले की काय करतोय. मी म्हटलं की थोडीशी राहिलेली मग पूर्ण केली रांगोळी. अरे वा, तुला तर जमतंय की, रोज माझ्या मदतीला येत जा. मी म्हणलं की मला तुमच्या एवढं नाही येत,
अरे येईल हळूहळू. मला खूप भारी वाटलं त्यांनी मला एवढं नावाजलं ते. रांगोळी झाल्यानंतर मी त्यांच्या घरात जाऊन बसलो. त्यांनी मला चहाला विचारलं. मी नकोच म्हणत होतो, तरी पण म्हटलं की नाही, चहा घे, मी नाश्त्याची तयारी करते. त्यांनी मला चहा आणून दिला. मी म्हटलं की आज नाश्त्याला काय करताय? ते म्हटले की आज काका तर नाहीत, त्यामुळे मी तर म्हटलं की आज नाश्ता नकोच कराय, स्वयंपाक करून मी बाहेर जाणार आहे थोडीशी. मी म्हटलं का हो, आज काय नियोजन? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो, अरे माझी एक नातेवाईक येणार आहे, तिलाच आणायला मला स्टेशनवर जायचं आहे. मी म्हटलं कोण? आहे माझी मामाची मुलगी, दिसायला खूपच देखणी आणि सुंदर आहे बघ, गावाकडे असते आणि ती येणार आहे आज. मी म्हटलं की होय का? ती म्हटली बरं तू येतो का सोबत मग? मी म्हटलं की पण स्कूटी बघावी लागेल घरी आहे का. तसं आम्ही स्कूटी चालवायचो आणि घरी तशी स्कूटी माझ्यासाठीच होती, पण घरचे इतर लोकांच्या आणि शेजापाजाऱ्यांच्या कामासाठी कधीच देत नसायचे स्कूटी. त्यामुळे मी त्यांना असं कारण सांगितलं होतं की घरी पप्पांनी वगैरे नेली का पाहावी लागेल. त्या म्हटल्या बघ ना, मग काय रिक्षानं जायला खूप वेळ होईल आणि तुझ्यासोबत गेल्यावर मला पण बरं वाटतं रे. मी म्हटलं बरं ठीक आहे. नाश्ता केला आणि त्या आवरत होत्या. मी लगेच घराकडे गेलो आणि घरातून स्कूटीची चावी घेतली. घरचे म्हटले कुठे चाललाय? मी म्हटलं की चाललो आहे, शेजारच्या त्या पूजा काकूंचे एक नातेवाईक येणार आहे ना, त्यांनी मला विनंती केली, मग नाही म्हणता येत नाही. घरचे म्हटले बरं लवकर ये. मग काय घरातून मी बाहेर आलो. येताना मस्तपैकी मी माझा नवीन आणलेला फुल साईजचा टी शर्ट घातला आणि माझी जीन्स पॅन्ट, खाली चप्पल घातली आणि व्यवस्थित माझा भांग व्यवस्थित केला. थोडीशी पावडर पण लावली आणि घरातून बाहेर आलो. मी दिसायला तसा रांगडा, अगदी शरीराने दणदाकट होतो, पण माझ्यामध्ये पण काहीतरी सवय होती जे मी सोडू शकत नव्हतो. मी स्कूटी घेऊन त्यांच्या घरासमोर गेलो आणि माझ्या स्कूटीचा हॉर्न वाजवला. त्यांचीच वाट पाहू लागलो की त्या केव्हा येते ते. त्यावेळेस त्या मला आवाज देत म्हणाल्या, अरे आली आली थांब ना. मग काय त्या घरातून बाहेर आल्या. आज त्या पण खूप सुंदर देखण्या दिसत होत्या, कारण की त्यांनी आज त्यांचा गाऊन घातला होता. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच त्यांना पाहत होतो. ओढणीचा होता, मात्र त्यांच्यावरून त्यांचं वय अगदी कोणी पण अंदाज लावू शकत नव्हता. मी म्हटलं की चला लवकर. त्या म्हटल्या की हो. मोबाईल घेतला त्यांनी आणि बाहेर त्यांच्या दरवाजाला कुलूप लावलं आणि येऊन नंतर माझ्या गाडीवर बसल्या आणि म्हटल्या की चल. मात्र त्या म्हटल्या की असला टी शर्ट नको, हा बाहेरचा टी शर्ट घालत जा, तुला खूप चांगला वाटेल. मी म्हटलं खरंच का? जाऊन येऊ का बदलून? त्या म्हटल्या अरे उशीर होतो ना आता, लगेच जातो. म्हणून लगेच मी घराकडे आलो आणि माझा एक टी शर्ट घातला. त्याच्यामध्ये माझी अगदी बॉडी वगैरे व्यवस्थित दिसत होती आणि चांगलाच देखणा मी दिसत होतो. त्यांना घेऊन जाताना इतर लोक पण होती. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच होत्या. जणू काही वेगळंच त्यांना आश्चर्य वाटत होतं. पण मी पण त्यांच्यासमोर मुद्दाम चांगला दिसावा म्हणून चांगलाच ऐटीमध्ये बसलो होतो. आम्ही नंतर स्टेशनवरती आलो. तिची म्हणजे पाहुणीची वाट बघत साधारणतः अर्धा ते 1 तास झाला. मात्र रेल्वे थोडीशी अगदी वेळेवर आली. आम्हीच थोडंसं लवकर आलो होतो. मी वाट पाहत होतो की नक्की कोण आहे ती. त्याच वेळेस समोरून ती आली. तिचे बोलके डोळे, लांब सर केस आणि तिने घातलेले जीन्सची टॉप आणि सुंदरसे तिचे अगदी चेहरा. ती खूपच गोरीपान होती. मला वाटलं गावाकडची असेल म्हणून खूपच अगदी साधी सिंपल आणि गावठी असेल, पण ही तर मात्र इथल्या मुलींना पण मागे पडेल एवढीच देखणी आणि सुंदर होती. साधारणतः अगदी माझ्याच जेमतेम वयाची होती. तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की तिचं वय थोडंसं जास्त असेल. गोरीपान होती. तिने आलं की त्या पूजा काकूंची भेट घेतली आणि थोडंसं हसून खेळून बोलल्या. त्यांनी माझी ओळख करून दिली आणि म्हटल्या की हे बघ, हा सुजित आहे. त्यावेळेस ती पण मला बोलली थोडंसं. मला पण तिचं बोलणं अगदी मनाला लागल्यासारखं झालं. तिथून आम्ही घरी आलो. ती रोज घरातल्या कामात व्यस्त असायची. आता ती आल्यामुळे मला खूप लाज वाटत होती. तिचं नाव नेहा होतं. मी आता तिच्या शेजाऱ्यांच्या घरी अगदी मोजकं जात असायचो. मला जायला लाज वाटत होती, त्यामुळे घरचे पण म्हटले की अरे का जात नाही आणि लाजतोच की काय? मी म्हटलं नाही, तसं काही नाही. मग काय त्या दिवशी मला चांगलं असं आठवतं आहे.
की दुपारी त्या पूजा काकू आल्या आणि म्हटल्या, मी घरी नाही, नेहा एकटीच आहे, तर तू असं कर, तू घरी थांब. मी म्हटलं, अहो ती तशी देखणी होती आणि तिचं आधी लग्न पण झालं होतं हे मला नंतर समजलं. मी तिच्या घरी जाऊन बसलो. दुपारी घरी कोणीच नव्हतं. ती मोबाईल पाहत होती आणि त्याच वेळी अचानक मी तिथे गेलो. मला पाहून ती म्हटली की सुजित, काय चाललंय? मी म्हटलं की काही नाही. त्यावेळेस बोलता बोलता ती म्हटली, तुला गर्लफ्रेंड असेल? मी म्हटलं नाही का? ती म्हटली, अरे एवढा दिसायला देखणं आहे आणि गर्लफ्रेंड नाही असं होऊ शकत नाही. चांगल्या 2-3 तरी ठेवत असशील आणि रोज देत असशील. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं म्हणजे? त्यावेळेस त्या म्हटल्या की घेतलाय का नाही कोणासोबत आनंद? रोजच घेत असशील तो, मला तर समजते. ह्याच्यावरून मी तिचं मनात काय आहे ती ओळखलं होतं. ती माझ्यापेक्षा तर खूपच पुढची निघाली आणि तिच्या मनात काय आहे हे मला नक्कीच समजलं. ती म्हटली की माझं बघ, 2-3 तरी मला बॉयफ्रेंड आहेत आणि नेहमी मी आनंद घेतो. आता इकडे आले म्हणून काही नाही, मात्र तुमच्या गल्लीतली काही पोरं अगदी टक लावून माझ्याकडे पाहत आहेत. त्यांनी 1-2घांनी तरी मला विचारलं, पण ते येऊन फक्त 8 दिवस झाले होते. हे 8 दिवसांमध्ये चांगलीच तिने सगळ्यांशी ओळख केली. मी म्हटलं की होय का? मग ती म्हटली की मला भेटायचं आहे. आज मी भेटणार होते, घरी कोणी नव्हतं इथं म्हणून, पण मला पण इथे भीती वाटते. मी म्हटलं की हो, त्या पूजा काकू थोड्याशा उशिरा येणार आहेत. ती म्हटली की मला बघ इथे काही करमत नाही, पण इथे पण नवीन नवीन आहेत तरुण, त्यामुळे माझं पण मन अगदी वेडपिसं होतं. आम्ही बोलत असताना अलगद ती उठली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. मला मात्र आश्चर्य वाटलं. पहिल्यांदाच एवढं कोणीतरी माझ्याजवळ आले होतं. ते येतात माझं मन कावरं-बावरं होऊ लागलं. मला पण तिचा जवळ येणं चांगलंच वाटू लागलं होतं. का माहीत, माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदा घडत होतं. नाहीतर मी असं कुठल्या बाईच्या जवळ जरी जायचं म्हटलं मला खूप लाज वाटायची. पण आज पहिल्यांदा असं वाटत होतं की तिला आता जवळ ओढावं आणि तिच्यासोबत चालू हो. मी मात्र स्वतःला सावरलं. असं काही मी केलं नाही. मात्र थोड्या वेळानंतर आम्ही असंच बसलो होतो. बोलत बोलत कधी संध्याकाळ झाली ते समजलं नाही. संध्याकाळी ती म्हटली की चल ना गच्चीवर जेवू. तिने पूजा काकूंना फोन केला. त्या म्हटल्या मला खूप उशीर लागेल. त्या गल्लीतल्या बायांसोबत बाहेर कुठेतरी गेल्या होत्या, कारण की त्या बाहेर जिथे कामाला होत्या त्यांचा काहीतरी सगळ्यांचा मिळून कार्यक्रम होता. त्या मला घेऊन गच्चीवर गेली आणि नेहा आणि मीच गच्चीवर होतो. आम्ही बोलत असताना अलगद ती मला म्हटली की माझं तर खूप मन झालं आहे, पण काय करणार, काही करू पण शकत नाही. मी निवांत होतो. त्या दिवशी मी बरमुड्यावर होतो आणि बनेल घातला होता. तिला माझ्यामध्ये एक वेगळंच काहीतरी दिसत होतं. मी मात्र साध्या पद्धतीने तिला बोलत होतो. माझी तशी काही मनस्थिती नव्हती, पण अलगद ती माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या हातावरच हात धरला. गच्चीवरती ते आम्ही दोघंच होतो. तिथे कोणीसुद्धा नव्हतं आणि संध्याकाळचं शक्यतो तिथे कोणी येत नसायचं. त्या अपार्टमेंटमध्ये रात्रीचं गच्चीवर यायला सगळेच घाबरत असायचे, पण आम्ही चक्क तिथे होतो. तिने हात धरला आणि मी म्हटलं काय करते? ती म्हटली की तुला एक बोलू का? मी म्हटलं की हां. ती म्हटली माझी खूपच इच्छा होते तुला बघून, माझं मन शांत करशील का? मी आता तिच्यासमोर नाही पण म्हणू शकत नव्हतो. जर मी नाही म्हटलं तर ती पण मला इतरांसारखं नावं ठेवेल आणि मला पण वाईट साईट म्हणेल. तिला मी म्हटलं की हो, पण आता? ती म्हटली त्याला काय होतं? अलगद ती माझ्याजवळ आली. अंधार असल्यामुळे कुणालाच काही समजत नव्हतं आणि कोण पाहणारंसुद्धा नव्हतं. ती माझ्याजवळ आली. सुरुवातीला मला नको वाटत होतं, मात्र आता मी पण ठरवलं की जाऊ दे, असा संधी मला पुन्हा तर भेटणार नाही आणि असा आनंद मला कोण देणार पण नाही. मी जवळ आलो आणि मी डोळे मिटले. अलगड ओठांवर ओठ टेकले आणि मग काय, आमच्यामधलं प्रेम खुलत गेलं. तिने माझ्या भावना चांगल्याच वेड्यापेक्षा केल्या. खूप वेळा आम्ही एकमेकांच्या जवळ होतो, एकमेकांना उभारा देत होतो. तिने मग काय खाली सरली आणि बरोबर ठेवला आणि ओठांनी त्याला उभारा देऊ लागली. मला पण तिचं हे करणं चांगलंच आवडू लागलं. मला पण आता आनंद मिळत होता, पण तिला ह्या गोष्टीचा चांगलाच अनुभव होता हे मला समजू लागलं. ती चांगलाच अनुभव घेऊ लागली. मी पण खूपच आनंदी झालो. माझ्यासोबत जे घडत होतं ते पहिल्यांदा. मग काय,
तिने ओठांनीच मला वेडपिसं केलं. नंतर मी म्हटलं की थांब. मग काय, बरोबर मी आता जे करायचं ते करायला लागलो. मी ह्याच्या आधी असं कधी केलं नव्हतं, मात्र ह्या गोष्टींची मला चांगलीच माहिती तर होती. आणि ती माझ्याकडून सुख घेऊ लागली. तिला मी सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागलो. तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होता. अगदी तिचा चेहरा त्या अंधारात पण अगदी चमकत होता आणि मला पण सुख मिळत होतं. त्या दिवशी मी चांगलंच गच्चीवरती सुंदर क्षणाचे त्या पाहुणीला सुंदर अनुभव दिले आणि खरंच तिला पण खूपच आनंद मिळाला. ती म्हटली की मला पण वाटायचं तुझ्याकडून काही जमणार नाही तुला आणि तू माझं मन शांत करू शकणार नाही, पण मी चुकीचं होते रे. खरंच तू खूप कमालीचं आहे आणि खूप सुख देशील. त्यावेळेस ती म्हटली की असं तर ह्या गल्लीतल्या आणि कॉलनीतल्या सगळ्या बाया तुझ्या खूपच जवळच्या आहेत, असा घेत जा ना आनंद. मी म्हटलं की हो. ती तिथे साधारणतः 1 महिनाभर होती, पण रोज जिथे भेटेल तिथे आम्ही घ्यायचो आनंद. कधी कधी तर किचनमध्ये पण मी तिच्यासोबत सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेतले. तिच्यामध्ये खूपच बदल झाला होता. दिवसभर शेजारच्या त्या पूजा काकू कामावर गेल्या की मग मीच घरी असायचो. लोकांसाठी तर मी बायला वगैरे होतो, पण खरा मी काय होतो ते आम्हा दोघालाच माहीत. तिथून पुढे मी खूप जणांसोबत आनंद घेतला. शेजारीण तर माझ्यासाठी अगदीच वेड्यापिशा असायच्या. कोणाला काही समजायचं पण नाही मी काय आहे. मात्र जेव्हा मी भेटायचो सगळ्यांचं मन शांत करायचं. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.